आज मी साबुदाणा वडा बनवणार आहे। साबुदाणा वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल हे आपण बघून घेऊया। हे साबुदाणा मी अर्धा किलो भिजवून घेतलेला आहे। आज सकाळपासून भिजवलेला होता। त्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, भाजून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। त्यामध्ये हिरवी चटणीची पेस्ट करून घेतलेली आहे, लाल चटणी, थोडंसं लाल तिखट आणि ही कोथिंबीर आहे आणि हे मीठ आहे। तुम्ही जर उपवासासाठी बनवणार असाल तर तुम्ही सेंधा मीठ घेऊ शकता। तर आता आपण यामध्ये बटाटे बारीक करून मिक्स करून घेऊया। या बटाट्याला बारीक करायचं आहे। लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूट सुद्धा मिक्स करायचं आहे। सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया आणि हे खूप चांगल्या प्रकारे याला मॅश करून घ्यायचं आहे। आणि मी हे साधं बनवत आहे आता, आणि तुम्हाला जर उपवासाला बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आपलं साधं मीठ घालू नका। हे पूर्णपणे आपण सर्व साबुदाणा ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे गोल गोल असे बाउल बनवून घ्यायचे आणि याला मस्त असा थोडासा चपटा आकार द्यायचा आणि हे आपण असे बनवून ठेवायचे। आपल्याला सोपे जातील असे राऊंड करून ठेवल्याच्या नंतरनं असेच गोल 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 फिरून त्याला तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता, कुठलाही आकार देऊ शकता, असं काही नाही आहे। हे असा बारीक बॉल बनवून घ्यायचा आहे आणि या बॉलला असं गोल गोल करायचं आहे आणि याला इथेच असं दाब द्यायचा आहे तळ हातावरतीच, आणि असं याला थोडं चपटा आकार द्यायचा आणि या साईजचे बनवून घ्यायचे। आता आपण याला तळून घेऊया। मी अगोदरच तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि याला छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे। हे असे छान लालसर होतात। याला छान असे लालसर होऊ द्यायचे, एक साईड असे पलटत राहायचे। हे बघा असे, आणि याला वेगवेगळं असं करून टाकायचं छान। आता वडे एकदम छान प्रकारे लालसर झालेले आहेत, हे बघून घ्या। आणि आता आपण याला काढून घेऊया। असे छान लालसर होऊ द्यायचे, मध्येपर्यंत भाजले गेले पाहिजे। आणि हे अतिशय सुंदर असे वडे इथं रेडी झालेले आहेत। असे सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत। असे सुंदर असे वडे इथं रेडी झालेले आहेत, साबुदाणा वडा। आणि हे आपण फोडून बघूया। बघा मध्ये किती सुंदर असा भाजला गेलेला आहे आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी आणि खूप छान लागतो। तुम्ही दहीच्या चटणीसोबत सुद्धा हे खाऊ शकता आणि लेकरं खूप आवडीनं हे साबुदाणा वडा खातात। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला साबुदाणा वडा कसा वाटला। धन्यवाद मित्रांनो।